नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा पद्धती विरोधात तसेच वारंवार घडणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांच्या निषेधार्थ वनी येथे गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी शेकडो स्पर्धा परीक्षार्थी युवक युवतींनी भव्य एल्गार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले। विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली। या मोर्चात विद्यार्थ्यांनी एमपीएससीची पूर्वीप्रमाणे पारदर्शक ऑफलाईन परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली। ऑनलाईन परीक्षा पद्धतीने अनेक प्रकारचे घोटाळे होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। तसेच नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्नपत्रिका दिल्याने समान संधीच्या तत्वाला धक्का बसत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। याशिवाय पेपर फुटीच्या घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करावे, तसेच शासनाने दरवर्षी परीक्षांचे निश्चित वेळापत्रक आणि रिक्त पदांचा तपशील आगाऊ जाहीर करावा, अशा विविध मागण्याही विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या। पर्वत की पिघलनी चाहिए, हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए। नमस्कार मित्रांनो, आपला जो आज आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे तो मोर्चा कशा संदर्भात आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर तो एमपीएससीने जो काही पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात आपला हा मोर्चा असणार आहे। त्यामुळे या मोर्चाचं नियोजन यासाठी केलं आहे की आमच्या विद्यार्थ्यांची एक मागणी आहे की होणाऱ्या परीक्षा एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षा असो त्या पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या, कारण ऑफलाईन पद्धत आमच्या मुलांना सरळ वाटते। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, यूपीएससी सारखी परीक्षासुद्धा ऑफलाईन चालते आहे। दुसरी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगामध्ये आपण पाहतो आहे ऑनलाईन परीक्षा पद्धती राबवली जात नाही आहे। पण महाराष्ट्र सरकारने हा एमपीएससीने जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही या इथून ज्या परीक्षा आहे त्या ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत। आणि तुम्हाला माहीत आहे जेव्हा ऑनलाईन परीक्षा परीक्षा असते तेव्हा तांत्रिक बाबीची अडचण असते, त्यामुळे शिफ्टमध्ये त्या परीक्षा जातात, कारण एकाच वेळी एवढे कम्प्युटर उपलब्ध असू शकत नाही। त्यामुळे जेव्हा शिफ्ट येते त्यावेळेस नॉर्मलायझेशन येते आणि नॉर्मलायझेशन किती भयंकर असते हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत आहे। नॉर्मलायझेशनमध्ये एखाद्या कमी मार्क घेणाऱ्या मुलाला सुद्धा जास्त मार्क पडतात आणि एखाद्या गुणवान विद्यार्थ्याला सुद्धा कमी मार्क पडतात आणि तो सुद्धा एखादी कमी गुणवान असलेला विद्यार्थी मेरिटमध्ये येऊन जातो आहे। अशा प्रकारचे घोड नॉर्मलायझेशनमध्ये होण्याची शक्यता असते आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये जास्तीत जास्त पेपर फुटीचे प्रकरणे आपण पाहतो आहे। नुकताच आता टीईटीचा पेपर फुटला आपण पाहतो आहे। महाराष्ट्र सरकार जर 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जर घेऊन एक यशस्वी पद्धती परीक्षा पद्धती राबवत असेल तर आमच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याला ही ऑनलाईन परीक्षा का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि तो प्रश्न निर्माण झाला त्यासाठीच आपण या ठिकाणी सर्वजण या मोर्चासाठी निवेदन देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। आणि आमच्या मागण्या काय आहे ऑफलाईन एमपीएससीची ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करावी, पूर्वीप्रमाणे परीक्षा ऑफलाईन पद्धतीनुसार घ्यावी, परीक्षा शुल्क कमी करावे। आता काही निर्णय घेतला एमपीएससीने की वर्षातून तिथे 3 परीक्षा होणार आणि मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक स्वतंत्र पदासाठी ते स्वतंत्र त्या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारणार आहे। क्लर्कला वेगळं परीक्षा शुल्क असेल, त्या प्रशिक्षणाला वेगळं शुल्क असेल। अशा प्रकारे हा अन्याय वाटतो आम्हाला। त्याप्रकारे पेपर फोडणारे जे लोक आहेत त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावरती कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि शासनाने पूर्ण विभागाचं तपशील घेऊन विभागांमध्ये किती जागा रिक्त होणार आहेत, विभागामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत, या संपूर्ण वर्षभराचं पूर्ण विभागांचं तपशील एक वेळापत्रक विद्यार्थ्यांना द्यावं आणि जर विद्यार्थ्यांना वेळापत्रक जर मिळालं तर तो आपल्या परीक्षेचं टार्गेट या ठिकाणी करू शकेल आणि त्यानुसार तो अभ्यास करू शकेल। या राष्ट्र मागण्या घेऊन आपण निवेदन या ठिकाणी दिलं आहे। त्यानंतर आता सरळ कशी आहे ऑफलाईन पद्धती ऑनलाईनपेक्षा सरळ कशी आहे तर यूपीएससीच्या सारख्या सीबीएस परीक्षा आहे त्यासुद्धा परीक्षा आजही ओएमआर शीटवर घेतल्या जातात। त्यानंतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगामध्ये काय ऑफलाईन पद्धती चालते, ऑनलाईन पद्धती चालत नाही अजूनही। त्यानंतर नॉर्मलायझेशन पूर्णपणे पारदर्शक नसते। त्यानंतर खाजगी परीक्षा केंद्रावर ऑनलाईन
प्रतिनिधित्व वाढते. त्यानंतर सर्व स्क्रॅच होण्याचा धोका ऑनलाईन पद्धतीमध्ये असतो. त्यामुळे आमची राष्ट्र मागणी अशी असेल, सरकारला, शासनाला, MPSC आयोगाला अशी असेल की सन्माननीय आयोग साहेब, सन्माननीय सरकार साहेब, तुम्हाला विनंती असेल, आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने असेल की आमच्या विद्यार्थ्यांचा विचार करावा, आमच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची परीक्षा पद्धती आपण राबवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही राष्ट्र मागणी मी व्यक्त करतो. ऑफलाईन एक्झाम ऑनलाईन एक्झाममध्ये खूप काही प्रॉब्लेम होतात हे आपण बघत आहोत. ऑनलाईन एक्झाममध्ये विधीप्रमाणे नॉर्मल एक्झाम सुरू होईल, त्यानंतर ज्यांची नॉर्मल शीट राहील त्यांचे मार्क्स कमी होऊन जाईल, ज्यांचे हार्ड शीट राहील त्यांचे मार्क्स वाढेल. अशा प्रकारे काही जे विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना कोणती हार्डशीट असेल नॉर्मल शीट असेल काही माहीत होणार नाही. जे आहे 4-4 वर्षापूर्वी 5-5 वर्षापासून अभ्यास करणारे आहेत त्यांना जर हार्डशीट आली आणि त्यांचे मार्क लो झाले तर मग त्यांनी काय करावं. त्यांचं एज लिमिट आहे, त्यांचे खूप काही प्रश्न आहेत. अशा प्रश्नांना त्यांनी समोर जाऊन काय करावं असं थोडंसं MPSCनी थोडंसं लक्ष द्यावं याच्याकडे आणि ऑफलाईन एक्झाम घ्यावी. याचाच निषेध आता आम्ही इथे उतरलेलो आहोत. कारण ऑफलाईनचे जे फायदे होते सर्व मुलांना ते सर्वांना माहीत आहे की ऑफलाईनमध्ये काय काय होत होतं, काय काय नाही. पण ऑनलाईन पद्धतीचे तोटे खूप आहेत. त्यामध्ये खरं म्हटलं तर की पेपर जे होते ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये होते. त्याच्याने ती डिफिकल्टी लेवल जी असते ती वेगवेगळी असते. त्याचा तोटा म्हणजे नॉर्मलायझेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने होते. एखाद्याच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स असून सुद्धा त्याची नॉर्मलायझेशनमध्ये कमी मार्क्स होतात. तर त्याच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धती खूप चांगली आहे. आतापर्यंत जी MPSC राबवत होती, जसं मागच्या 2-3 वर्षा पहिले MPSCने 7,000ची भरती काढली होती, ती पण सुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच होती आणि ती यशस्वीरित्या चांगली काढली होती. पण यावेळेस MPSCचा हा निर्णय खूप चुकीचा वाटतो. याचाच विरोधात आम्ही आता इथे उतरलेलो आहोत. तर MPSCने आमची सर्वांची आणि जे कार्य करतात कोणते शासन असो किंवा कोणतं संघटन असो हे फक्त विद्यार्थ्यांच्या किंवा जनतेच्या हितासाठी कार्य करतात. तर आमचं हे असं वाटते का आम्हाला की ऑफलाईन पद्धतीनंच त्याने MPSCने सर्व सरळ केला आणि बाकीचे जे एक्झाम आहे ते त्याने कंडक्ट करावा.